नमस्कार. मी डॉक्टर शोभना अभ्यंकर. सर्वप्रथम मी YCSP मंडळाच्या दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयाचे आभार मानते की त्यांनी मला या वेबिनारमध्ये माझे विचार मांडण्याची संधी दिली. त्याचबरोबर मी महाविद्यालयाचे आणि संयोजकांचे अभिनंदनही करते की त्यांनी करोना व्हायरससारखा विषय या वेबिनारसाठी निवडला. वेबिनार हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे हे आपण सर्व जाणतात. या खास गोष्टीसाठी मी महाविद्यालयाचे विशेष आभार मानते. सध्या करोना हा विषय सगळीकडे अत्यंत जिव्हाळ्याचा गाजलेला विषय आहे. लोकांना त्रस्त करणारा, लोकांच्या मनात धास्ती निर्माण करणारा असा हा विषय आहे. जिकडे तिकडे करोनाबद्दलची चर्चा, मित्रमैत्रिणी भेटला की करोना हाच विषय, प्रसारमाध्यमे, समाज माध्यमे या सर्वांवर रोज कितीतरी करोनाबद्दलचे मेसेजेस, बातम्या आपण ऐकत आहात, आपण पाहत आहात. या करोनाबद्दल जनमानसामध्ये एक प्रकारची धास्ती निर्माण झाल्याचं, भय निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. याचं कारण काय? खरोखर तो इतका भयानक आहे का? आणि मग भयानक असेल तर आपल्याला काय काळजी घ्यायला हवी? आणि भयानक नसेल तर तो आपल्याला भयानक का वाटतो? कुठल्याही एका गोष्टीचं आपल्याला कसं संवेदन होतं, आपण त्या गोष्टीकडे कसं पाहतो, त्या गोष्टीचा अर्थ कसा लावतो, त्यानुसार आपल्या भावना या ठरत असतात. आपल्याला वेगवेगळ्या भावना ज्या अनुभवायला येतात, सकारात्मक, नकारात्मक, या बहुतांशी आपल्या संवेदनावर अवलंबून असतात. त्यामुळे एकदा हे आपण संवेदन आपल्याला कसं होतं हे जर पाहिलं तर आपल्या भावनांचं स्पष्टीकरण आपल्याला नक्की मिळेल. प्रसारमाध्यमातून आपण पाहतो, रोजच्या बातम्यांमधून पाहतो, जिथं अत्यंत वेगानं पार्श्वसंगीताच्या बरोबर धडाधडा धडाधडा बातम्या आपल्या कानावर येत असतात. आणि त्या वेगाचा, त्या म्युझिकचा आपल्या मनावर नक्कीच खोलवर परिणाम होत असतो. आणि त्याचबरोबर त्या बातम्या अशा की त्या करोनाबद्दलच्या बातम्या. त्यामुळे त्याचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आपल्या मनावर पडतो. त्यात प्रसारमाध्यमांमध्ये करोनासाठी वापरलेली वैशिष्ट्ये, करोनाचे थैमान, हाहाकार, धुमाकूळ, हैदोस यांसारखी अनेक विशेषणे या करोनाला लावली जातात आणि त्याचा एक वेगळाच प्रभाव आपल्या मनावर पडत असतो. ही सगळी विशेषणं ऐकली की माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं की TV वरची मालिका जी आहे सध्या चालू आहे, शक्तिमान. त्याच्यामध्ये शक्तिमान कसा एका क्षणार्धात एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जातो, पोचतो, तसाच जणू काही हा करोना म्हणजे एक शत्रूचं सैन्य आहे, सैनिक आहे. आणि तो एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शक्तिमानसारखाच किंवा त्याच्यापेक्षा अधिक वेगानं जातोय, पोचतोय, थैमान घालतोय आणि आपला व्हायरस तिथं सोडतोय. असं एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. इतका काय भयानक व्हायरस नाही आहे खरं तर. करोना म्हणजे एक साधा फ्ल्यूसारखाच आजार आहे, जो संसर्गजन्य आहे. अर्थात जेव्हा संसर्गजन्य आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा की योग्य ती काळजी घेतली तर आपल्याला त्याचा संसर्ग होण्याचे चान्सेस कमी होतील. मग तरीसुद्धा या करोना व्हायरसचा निगेटिव्ह परिणाम लोकांच्या मनावर का झालेला दिसतोय आपल्याला? आपण पाहतो की करोनाबद्दल जी काही चर्चा केली जाते, जी काही बातम्या वाचल्या जातात, जे काही सोशल माध्यमात, सामाजिक माध्यमावरील मेसेजेस, पोस्ट वाचल्या जातात, त्यामुळे अनेक परिणाम संभवतात. कोविड-19 आणि लॉकडाऊन या काळामध्ये काही मानसिक आणि शारीरिक परिणाम संभवतात. त्यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. मानसिक परिणामांमध्ये कंटाळा, चिडचिड, मानसिक ताण, असुरक्षिततेची भावना, अनिश्चितता, अस्वस्थपणा, चिंता, आयुष्यातील पर्पज, अर्थ गमावून बसल्याची भावना, सर्व काही आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे आहे, आपण येथे काहीच करू शकत नाही, या भावनेतून आलेली असहाय्यता आणि काही केसेसमध्ये आत्महत्येचे विचार.
किंबहुना रिसेंटली आपण ऐकलं आहे की काही तुरळक आत्महत्येचे प्रकारही झालेले आहेत आणि ही अत्यंत खरं दुर्दैवाची गोष्ट आहे. शारीरिक परिणामांमध्ये डोकेदुखी, मायग्रेन, पाठदुखी, क्षुधा अभाव, ज्याला आपण भुकेचा अभाव म्हणतो, अतिक्षुधा, निद्रानाश, झोपेतील व्यत्यय, रक्तदाबातील वाढ, शर्करेतील वाढ इत्यादी परिणाम संभवतात. या सगळ्या नकारात्मक भावनांचा परिणाम तुमच्या जीवनशैलीवर होतो. एक सेडेंटरी लाईफस्टाईल, ज्याला निकामी जीवनशैली आपण म्हणतो, की केव्हाही उठावं, केव्हाही झोपावं, केव्हाही जेवावं, ज्याला काही पर्पज नाही आहे, काही दिशा नाही आहे, असं दिशाहीन आयुष्य जगण्याकडे व्यक्तीची प्रवृत्ती जाऊ शकते. फ्रेडरिक्सन यांनी ब्रॉडन अँड बिल्ड मॉडेल दिलेलं आहे. या सिद्धांतानुसार, या मॉडेलनुसार व्यक्तीसमोर जेव्हा एखादी गंभीर परिस्थिती निर्माण होते, संकट प्रसंग निर्माण होतो, तेव्हा एकतर ती त्या संकटाशी सामना करते किंवा त्या संकटापासून पलायन करते. या दोन्ही प्रतिक्रियांसाठी एक शारीरिक आणि मानसिक स्वरूपाची तयारी होण्याची गरज असते. जेव्हा व्यक्तीमध्ये नकारात्मक भावना निर्माण होतात, तेव्हा ही क्षमता संकुचित पावते, मर्यादित होते आणि यासाठीच या नकारात्मक भावनांची जागा सकारात्मक भावनांनी घेण्याची अत्यंत गरज असते, व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी. ही नकारात्मकता जर कोविड-19बद्दलच्या माहितीच्या अभावामुळे असेल किंवा अपूर्ण माहितीमुळे असेल किंवा चुकीच्या माहितीमुळे असेल, तर कोविड-19चं सत्य समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण बघूयात की संपूर्ण जगामध्ये जे वेगवेगळे देश आहेत, त्या देशांमध्ये सध्याची करोनाची स्थिती काय आहे. प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे किती करोनाचे केसेस आढळून येत आहेत, कन्फर्म केसेस आढळून येत आहेत, हे आपल्याला या मॅपवरनं पाहता येईल. हा इकडं आपला भारत आहे. भारतात जर आपण पाहिलं तर प्रत्येक 10 लाख मागे 2.55 केसेस, करोनाच्या कन्फर्म केसेस आढळून आलेले आहेत. मे 13चा हा अपडेटेड डेटा आहे. रशियामध्ये जर पाहिलं तर 74.68 केसेस आहेत. कॅनडामध्ये पाहिलं तर 31.16 केसेस आहेत. युनायटेड स्टेट्स 66.61, ब्राझीलमध्ये 43.55, अर्जेंटिना 11.71, असे वेगवेगळे. आणि हे छोटे देश इथं आहेत, त्यांचं पर्सेंटेज वेगवेगळं आहे. हे सगळे ऑथेंटिक आकडे आहेत आणि पूर्ण रिसर्च करून त्याच्यातनं हा डेटा त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे. या आलेखामध्ये प्रतिदिनी प्रत्येक देशामध्ये करोनाच्या किती केसेस, कन्फर्म केसेस ॲड होत आहेत, हे आपल्याला बघायला मिळतं. ह्याच्यामध्ये हे पुन्हा एकदा वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळे देश दाखवलेले आहेत. हा इकडं भारत आहे की ज्याच्यामध्ये हा 13 मेचा डेटा आहे. 3525 केसेस 13 मेला नवीन केसेस आलेले आहेत. इथं रशियामध्ये जर पाहिलं तर 10,899 केसेस ॲड झालेले आहेत. इथे युनायटेड स्टेट्स जर पाहिलं तर 22,048 केसेस ॲड झाले आहेत. 1,176 केसेस कॅनडामध्ये पाहूयात. हा आलेख जो आहे तो ऑस्ट्रेलियाच्या बाबतीतला आहे. आणि हा आलेख काय दर्शवतो तर डेली कन्फर्म कोविड-19 केसेस अँड डेथ्स. हा जो वरचा ग्राफ आहे हा डेली कन्फर्म केसेसचा आहे आणि हा जो खाली दिसतो आहे छोटासा तो डेली डेथ्स ड्यू टू कोविड-19. ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलियात बरी सुधारणा दिसते आहे की इकडं हा वर पीकला गेलेला आहे आणि तिथनं तो खाली आलेला आहे आणि आता बऱ्यापैकी तो खालच्या लेवलला पोचलेला आहे. आता आपल्याला इतर देशांचं जर बघायचं झालं तर तेही आपल्याला या आलेखावरनं बघता येईल. आपण इंडियाचं बघूयात की इंडियाची स्थिती काय आहे. इंडियामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर इथं दिसतं आहे की ह्या टोटल कन्फर्म केसेस आहेत आणि
ही टाईम सिरीज आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक तारखेचं रेकॉर्ड इथं मिळू शकतं. हे एप्रिल 29चं आहे, हे 5 मेचं आहे, हे 7 मेचं आहे, हे 12 मेचं आहे आणि हे 13 मेचं आहे. मी जे सुरुवातीला म्हटलं की काही ऑफिशियल वेबसाईट्स आहेत, त्याच्यावर आपल्याला ऑथेंटिक माहिती मिळू शकते, अधिकृत माहिती मिळू शकते, की जी खरोखर संशोधनाच्या आधारे काढण्यात आलेली आहे, गोळा करण्यात आलेली आहे. ही जी साईट आहे ती ourworldindata.org अशी ही साईट आहे आणि याच्यामध्ये हे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील. ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर टेस्ट कंडक्टेड वर्सेस कन्फर्म केसेस किंवा स्कूल क्लोजर्स ड्युरिंग कोविड-19 पॅन्डेमिक, रिस्ट्रिक्शन्स कुठल्या देशांनी पाळलेले आहेत, त्यानंतर टोटल अँड डेली कन्फर्म कोविड-19 केसेस पर मिलियन पीपल, टोटल कन्फर्म कोविड-19 केसेस, हे असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आपल्याला जी माहिती हवी असेल त्या लिंकवर आपण क्लिक केलं की आपल्याला ती माहिती मिळू शकते. इथे जर आपण पाहिलं तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जर आपण पाहिलं तर ते कुठल्या देशांचं आहे. हा निळा रंग ज्या देशांना दिलेला आहे त्या सर्व देशांची कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची पॉलिसी आहे आणि जिथं हे ट्रेसिंग केलं जात नाही ते हे देश आहेत. त्याच्यामध्ये मुख्यत्वे ब्राझील आणि हे छोटे देश येतात. जिथे हिरवा रंग दिलेला आहे ते सर्व. आत्तापर्यंत आपण जागतिक पातळीवरचे आकडे पाहिले. आता आपण भारताच्या अंतर्गत परिस्थिती काय आहे याचाही एक थोडक्यात आढावा घेऊयात. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरची एक 8 मेला प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यातून पुढे आलेले हे ऑफिशियल आकडे आहेत की ज्या ह्याच्यामध्ये त्यांनी किती रुग्ण हे ॲक्टिव्ह मेडिकल सुपरविजनखाली आहेत, किती ऑक्सिजन सपोर्टवर आहेत, किती ICU आणि रिलेटेड सपोर्टवर आहेत, किती व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत, किती केसेस 24 तासात गेल्या 24 तासात म्हणजे 7 तारीख ते 8 तारीख 8 मे या काळात वाढलेले आहेत आणि त्यातील आणि एकंदर किती क्युअर पण झालेले आहेत. त्याचबरोबर रिकव्हरी रेट किती आहे. आपण जर हा रिकव्हरी रेट पाहिला तर इथं स्पष्ट दिसतं आहे की 29.36% हा रिकव्हरी रेट भारतातील आहे. याच प्रेस कॉन्फरन्समध्ये अजून एक महत्त्वाची आकडेवारी पुढे आलेली आहे, ती आपण बघूयात. असे 216 जिल्हे आहेत की जेथे कोविड-19ची एकही पॉझिटिव्ह केस आत्तापर्यंत रिपोर्ट झालेली नाही आहे. असे पण काही जिल्हे आहेत की जिथे गेल्या 28 दिवसात, 21 दिवसात, 14 दिवसात आणि 7 दिवसात एकही कोविड-19ची केस पुढे आलेली नाही आहे, रिपोर्ट झालेली नाही आहे. इंडियन रेल्वेजनं बरेचसे कोचेस हे कोविड-19 केअर सेंटर्स म्हणून कन्व्हर्ट केलेले आहेत आणि 215 असे स्टेशन्स आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत की जेथे हे उपलब्ध केले जातील. या 215 स्टेशन्सपैकी काही स्टेशन्सवर हेल्थकेअर स्टाफ उपलब्ध केला जाईल आणि उरलेल्या स्टेशन्सवर स्टाफ आणि औषधे ही पण उपलब्ध केली जातील. रेल्वेजना 2,500 डॉक्टर्स आणि 35,000 पॅरामेडिकल प्रोफेशनल्स हे कोविड-19 व्यवस्थापनासाठी, मॅनेजमेंटसाठी डिप्लॉय केलेले आहेत, नेमलेले आहेत. ही अधिकृत माहिती आहे आणि बऱ्याच लोकांपर्यंत बरेच वेळा ही माहिती पोचत नाही. शासनानं लॉन्च केलेल्या आरोग्य सेतू या ॲपवर सुद्धा आपल्याला आपल्या देशातील कोविड-19चे अपडेट्स रोजच्या रोज बघायला मिळतात. शासकीय पातळीवर नेमकं काय घडत आहे, काय योजना आखल्या जात आहेत, शासनाचं धोरण काय आहे कोविड-19च्या बाबतीत, याबाबत जर अनभिज्ञता असेल तर तेही एक नकारात्मक भावनांचं कारण होऊ शकतं. चिंता, भीती, असुरक्षितता, अनिश्चितता यांसारख्या भावना त्यातून निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच ही आकडेवारी मी आपल्यापुढे सादर केलेली आहे. अर्थात आत्तापर्यंत मी जागतिक पातळीवर आणि भारताच्या पातळीवर जी काही अधिकृत माहिती आपल्यासमोर देण्याचा प्रयत्न केलेला आहे ती पुरेशी नाही आहे, पण ते फक्त एक छोटंसं आपण
डेमॉन्स्ट्रेशन म्हणूयात की अशा पद्धतीनं आपल्याला ही माहिती अधिकृत स्रोतांकडून आपल्याला प्राप्त करून घेता येईल आणि आपल्या नकारात्मक भावनांवर मात करता येईल. याआधी मी ज्या काही नकारात्मक भावनांचा उल्लेख केला होता त्या नकारात्मक भावनांसह जगणं नक्कीच आनंददायी अनुभव नाही आहे. या भावना क्लेशकारक असतात आणि त्या आपल्या शरीरावर विपरीत परिणामही करत असतात. मन आणि शरीर यांचा अगदी जवळचा संबंध आहे. जे शारीरिक पातळीवर घडतं ते मानसिक पातळीवर घडतं आणि जे मानसिक पातळीवर घडतं त्याचे रिपरकेशन्स आपल्याला शारीरिक स्वरूपात बघायला मिळतात. त्यामुळे या नकारात्मक भावनांवर मात करणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे कसं काय करता येईल? अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊयात की मानवी मेंदूकडे एक वैशिष्ट्यपूर्ण अशी क्षमता असते आणि ती म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो, सतत विचार करतो, दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार आपल्या मनात येत नाही, तेव्हा एक प्रकारचं सर्किट आपल्या मेंदूमध्ये त्याचं तयार होतं आणि ते सर्किट पुन्हा ॲक्टिवेट होत राहतं. आपण त्यातनं बाहेर येत नाही. मग आता हे सर्किट जर तोडायचं असेल तर आपण आपल्याला अशी एक डोळ्यासमोर कल्पना करूयात की जुनं सर्किट जर नकोसं असेल किंवा जुनं वायरिंग नकोसं असेल तर आपण काय करतो? नवीन वायरिंग करतो. तसंच मेंदूमध्ये सुद्धा तशाच प्रकारची एक मेकॅनिझम कार्यरत असते. ती म्हणजे या सर्किटच्या स्वरूपात. ते सर्किट जर योग्य असेल, चांगलं असेल, आनंद देणारं असेल तर काहीच हरकत नाही. पण त्या सर्किटमुळे जर आपल्याला त्रास होणार असेल, क्लेश होणार असतील तर ते सर्किट बदलणं अत्यंत गरजेचं असतं. आणि मेंदूमध्ये ती क्षमता असते रिवायर. हे सर्किट पुन्हा वेगळ्या प्रकारे पहिलं सर्किट मोडून नवीन सर्किट तयार करण्याची क्षमता त्याला असते, ज्याला न्यूरल प्लॅस्टिसिटी असं आपण म्हणूयात, ज्याला चेतीय लवचिकता असं आपल्याला साध्या शब्दात म्हणता येईल. मग आता हे करण्यासाठी ऑब्व्हियसली त्याचा एक मार्ग असा आहे की या भावनांपासनं, या विचारांपासनं मन डायव्हर्ट करणं, वेगळ्या कुठल्या तरी गोष्टींमध्ये मन गुंतवणं. आणि हे जर आपण केलं तर नक्कीच आपल्यामध्ये सकारात्मकता वाढेल, सकारात्मकता येईल आणि वाढेल. तर यासाठी काय काय करता येईल आपल्याला? तर सर्वप्रथम मी म्हटलं तसं की करोना व्हायरसबद्दलचे फॅक्ट्स ज्या काही आहेत, वास्तव चित्र आहे, ते आधी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी मी यापूर्वी तुम्हाला सर्व अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं असं की एक पेशन्स ठेवण्याची नितांत गरज आहे. करोना व्हायरस किती दिवस राहणार आहे, त्याचे नंतरचे रिपरकेशन्स काय असणार आहेत आपल्या व्यक्तिगत जीवनावर, आपल्या देशावर, आपल्या आर्थिक व्यवस्थेवर आणि इतर सर्व व्यवस्थांवर त्याचे काय परिणाम असणार आहेत आपल्याला माहिती आहे. एक मात्र नक्की की त्याचे दूरगामी परिणाम नक्की असणार आहेत आणि ते दीर्घकाळ टिकणार हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पेशन्स ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. घरातील वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. विशेषतः अशा वयोवृद्ध व्यक्ती की ज्यांच्यामध्ये कोमॉर्बिडिटीज आहेत, ऑलरेडी त्यांच्यामध्ये काही आजार आहेत, अशा व्यक्तींना करोनापासून त्यांचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं, त्यांची काळजी घेणं हे आपण करू शकतो. करोनाचे दूरगामी परिणाम कसे असणार आहे ते माहिती नसल्यामुळे भविष्यासाठी आपल्याला आर्थिक तरतूद ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे जो काही आपण पैसा जवळ ठेवलेला आहे, साठवलेला आहे, तो काटकसरीनं वापरणं, अनावश्यक गोष्टींवर खर्च न करणं हा एक मार्ग असू शकतो आणि असं करून आपलं भवितव्य आपण सुरक्षित करू शकतो. आणि त्या सुरक्षिततेच्या भावनेतून आपल्यामध्ये पॉझिटिव्ह भावना आता निर्माण होऊ शकतात, आपल्याला सुरक्षित वाटू शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सामाजिक माध्यमे आहेत, समाज माध्यमे, प्रसार माध्यमे यांच्यापासून जास्तीत जास्त दूर राहणं, त्यांच्या कमीत कमी संपर्कात राहणं. काही वाहिन्या अशा आहेत की जिथं खरोखर अधिकृत माहिती दिली जाते, अत्यंत वस्तुनिष्ठपणे दिली जाते. मला कुठल्या वाहिनीची जाहिरात करायची नाही आहे, आपण सर्व सुज्ञ आहात, आपण जाणता.
पण अशा वाहिन्यांवरील बातम्या बघणं हा एक मार्ग त्यातनं असू शकतो. किंवा जसं मी मगाशी म्हटलं तसं काही अधिकृत वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईट्सवर जाऊन आपल्याला ती माहिती काढता येते. पण जेवढी आवश्यक माहिती तेवढीच घ्यावी आणि जी अनावश्यक आहे तेवढी सोडून द्यावी, असं आपण करू शकतो. किंबहुना असं करावं असं मी सुचवेन. ही एक आपल्याला मिळालेली संधी आहे, असा जर आपण ॲप्रोच ठेवला तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून कमी त्रास होईल. सध्याचा लॉकडाऊन चौथी फेज आता 18 तारखेला सुरू होईल. चौथं सायकल चालू होईल. आता हे लॉकडाऊन परत 5वं सायकल येणार आहे का माहीत नाही. आतापर्यंत लोकांनी पेशंटली हे लॉकडाऊनमध्ये राहिले, घरात राहिले, सुरक्षित राहिले. अजून आपल्याला एक सायकल राहायचं आहे घरामध्ये, किमान एक सायकल राहायचं आहे. तर या काळामध्ये आपल्या घरातील व्यक्तींबरोबर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याची, क्वालिटी टाईम खर्च करण्याची एक मोठी संधी आपल्याला मिळाली आहे. असा जर आपण ॲप्रोच घेतला तर नक्कीच आपल्याला या लॉकडाऊनचा कमी त्रास होईल. आपण आत्तापर्यंत अनेक डिसिजन्स घेतले, आपण अनेक प्लॅन्स केले. ते फायनान्सशी संबंधित असतील, ते टुरिझमशी संबंधित असतील किंवा अजून कुठल्या संदर्भात असतील, काही फंक्शन्स करण्याचे प्लॅन्स आपल्या मनात असतील. लॉकडाऊनचा पिरियड हा एक आपल्याला संधीचा भाग आहे. इट्स ॲन अपॉर्च्युनिटी टू रिव्हिजिट आवर प्लॅन्स, आवर डिसिजन्स अँड आवर पास्ट ॲक्शन्स. आपण जे प्लॅन्स पूर्वी केले होते ते आत्ताच्या आणि भवितव्यातील परिस्थितीला सुटेबल आहेत का, याचा आपल्याला विचार आत्ताच करून ठेवता येईल आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये आवश्यक असतील तर बदल करायला लागतील. पूर्वी घेतलेले डिसिजन्स इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड असतील, खर्चाशी संबंधित असतील, ट्रिपला जाण्याशी संबंधित असतील, ते खरोखर आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते व्हॅलिड आहेत का, हा एक विचार आपल्याला करायला भरपूर वेळ आहे आणि तो विचार आपल्याला करता येईल. पूर्वी आपण ज्या काही ॲक्शन्स घेतलेल्या होत्या, मग त्या कुठल्या कार खरेदी करण्याच्या संदर्भात असतील किंवा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याशी संबंधित असतील, तर त्या खरोखर आत्ता गरजेच्या आहेत का, याचा विचार करण्याची ही वेळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे दिस इज ॲन अपॉर्च्युनिटी टू रिव्हिजिट आवर डिसिजन्स, आवर पास्ट प्लॅन्स अँड आवर पास्ट ॲक्शन्स. मी मगाशी म्हटलं तसं आपण कुठला ॲप्रोच घेतो, आपण त्या गोष्टीकडे कशा दृष्टिकोनातून पाहतो, त्यानुसार आपल्या भावना ठरत असतात. त्यामुळे आपण जर हा पॉझिटिव्ह ॲप्रोच घेतला तर नक्कीच आपल्याला त्याचा कमी त्रास होईल, कमी क्लेश होतील. अजून एक संधी अशी आहे की आत्ता आपल्याला भरपूर निवांत वेळ आहे. विशेषतः नोकरी करणाऱ्या व्यक्तींना तर भरपूर वेळ आहे. जे निवृत्त आहेत ते मुळातच घरातच असल्यामुळे त्यांच्याकडे आधीपासूनच भरपूर वेळ आहे. पण नोकरी करणाऱ्या व्यक्तींना मी खास हे सांगू इच्छिते की आता अनायासे तुम्हाला वेळ आहे, सक्तीची विश्रांती आहे, सक्तीचं घरी बसावं लागत आहे. तर तुम्ही ज्या काही आत्तापर्यंत इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या असतील त्याचा एक व्यवस्थित रेकॉर्ड तयार करणं, त्याचं कंपायलेशन करणं, हे आत्ता आपल्याला नक्की जमू शकेल. त्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तर ते आपण नक्की करू शकतो की जेणेकरून जेव्हा लॉकडाऊन संपेल आणि आपण आपल्या कामाला लागू, किंवा अत्यंत निश्चिंतपणे आपण कामाला सुरुवात करू शकू. आत्तापर्यंतच्या इन्व्हेस्टमेंट्सचं रेकॉर्ड आपल्याकडे असेल, कुठे आपण कमी पडलो, कुठे आपल्याला बदल करायला हवा, हा डिसिजन आपण आत्ता घेऊ शकतो की जो नोकरी पुन्हा सुरू झाल्यावर, काम सुरू झाल्यावर आपल्याला तेवढा वेळ मिळणार नाही आहे. तर हे सर्व कंपायलेशन करण्याची एक उत्तम संधी आहे असं जर आपण मानलं तर नक्कीच त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकेल. जेव्हा जेव्हा आपण मित्रमैत्रिणींना भेटतो तेव्हा शक्यतो कोविड-19चे जे विषय आपण टाळले आणि एकमेकांबद्दल विचारपूस केली, पूर्वीच्या आठवणी काढल्या, त्या पुन्हा एकदा ज्याला आपण म्हणतो टू रिलीव्ह दोज मेमरीज, पुन्हा जगलो आपण, कॉमन इंटरेस्ट शेअर केले, बालपणीचे अनुभव शेअर केले, तर नक्की त्यातनं आपल्याला आनंददायी अनुभव येईल. आपल्या मनामध्ये एक बिल्ट इन निगेटिव्हिटी बायस असतो, ज्यामुळे निगेटिव्ह घटना ज्या आहेत, ज्या दुःखदायी क्लेशकारक घटना आहेत, त्या आपल्याला आनंददायी सकारात्मक घटनांपेक्षा जास्त आठवतात.
या घटना जर विसरायच्या असतील, दुःखदायी क्लेशकारक घटना जर विसरायच्या असतील, तर ज्या प्लेझंट अनुभव आहेत, ज्या प्लेझंट घटना आहेत, त्या रिएन्फोर्स करण्याची गरज आहे. पुन्हा पुन्हा त्या आठवून आपल्याला त्यावेळेस कसं वाटलं याचा पुनरानुभव घेऊन आपण त्या गोष्टींचं रिएन्फोर्समेंट करू शकतो, सबलीकरण करू शकतो. आणि त्यामुळे निगेटिव्ह घटना, निगेटिव्ह अनुभव बाजूला पडतील आणि ह्या ज्या पॉझिटिव्ह अनुभव, पॉझिटिव्ह घटना या जास्त पुढे येतील. इतरांना मदत करून सुद्धा आपण त्यातनं आनंद मिळवू शकतो. मग हे इतर कोण? तर आपले शेजारी असतील किंवा ज्यांचं पोट हातावर आहे, दैनंदिन रोजच्या रोज भाजी विकणारे लोक असतील. आता आपण पाहतो आहोत की भाज्यांचे दरही कडाडले आहेत. पण ठीक आहे, ही तात्पुरती फेज आहे. सर्व सुरळीत, लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व सुरळीत होईल आणि भाज्यांचे दर खाली येतील. नुसत्या भाज्या नाही, ती इतर जीवनावश्यक वस्तूंचेही दर खाली येतील. त्यामुळे या लोकांकडनं भाज्या विकत घेऊन त्यांना एक प्रकारे मदत करून त्यातनं आपण आनंद मिळवू शकतो. आपण भूतकाळामध्ये अशाच प्रकारच्या निगेटिव्ह अनुभवातनं जात असताना काय काय केलं होतं हे जर आपण आठवलं तर त्यावेळेस जे आपण केलं होतं ते आत्ताही आपल्याला करता येईल का, हाही एक विचार आपल्याला यावेळेस करता येईल. टी व्हीवरचे चांगले चांगले प्रोग्रॅम्स बघणं, स्वतःचे छंद जोपासणं, या छंदामध्ये बागकाम असेल, शिवणकाम असेल, गाणी म्हणणं, गाणी ऐकणं, जुनी क्लासिकल गाणी म्हणणं, जुनी क्लासिकल गाणी ऐकणं, त्याच्या कॅसेट्स ऐकणं. सध्या यूट्यूबवर ही सगळी गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. तर या अशा प्रकारच्या ज्याला आपण करमणुकीचे कार्यक्रम, मनाला रिलॅक्स करणारी जी गोष्टी आहेत, रिलॅक्स करणारे जे कार्यक्रम आहेत, ते जर आपण पाहिले तर त्यातनं आपल्याला नक्की आनंद मिळू शकेल. आपल्या मुलांना ॲक्टिव्ह ठेवण्याची ही आत्ताच्या काळात नितांत गरज आहे. त्यांचं मन कुठे भरकटता कामा नये, त्यांना कंटाळा येऊ नये, त्यासाठी त्यांना काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम देणं, काहीतरी प्रोडक्टिव्ह प्रोजेक्ट्स देणं, असाइनमेंट्स देणं, यासारखी छोटी मोठी कामं पालक करू शकतात की ज्यातनं पालकही ऑक्युपाईड राहतील आणि मुलंही ऑक्युपाईड राहतील. आणि नुसतंच मुलं त्याच्यामध्ये गुंतून राहतील असं नाही, तर मुलांना त्यातनं बरंच काही शिकायला मिळेल की जी संधी त्यांना एरवी शाळा चालू असताना मिळत नाही. सगळा वेळ शाळेत आणि घरी गेल्यावर होमवर्क आणि परीक्षेचा अभ्यास, शनिवार रविवार पूर्ण दिवस परीक्षेच्या अभ्यासाची तयारी. आत्ताची ही एक संधी आहे की ज्या ह्याच्यामध्ये मुलांना आपण ह्या सर्व गोष्टींचा अनुभव देऊ शकतो. त्यांना ॲक्च्युली काही घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी करायला शिकवू शकतो. थोडीशी मोठी मुलं असतील तर आईला हाताखाली मदत करणं, वडिलांना बागकामामध्ये मदत करणं, यांसारख्या गोष्टी, घराची साफसफाई करणं, कपड्यांच्या घड्या करणं, अत्यंत साध्या साध्या गोष्टी आहेत, पण यातनं मुलांना बरंच काही शिकायला मिळतं. तर या अशा गोष्टींमध्ये आपण आपल्या मुलांना गुंतवू शकतो. आपण दिवसभर काय काय केलेलं आहे त्याचा रोज संध्याकाळी जर आपण रिव्ह्यू घेतला तर आपण कुठे चुकलो, आपल्याला कुठल्या भावना दिवसभरामध्ये अनुभवायला मिळाल्या, त्या सर्वच्या सर्व चांगल्या होत्या का त्यातल्या काही नकारात्मक पण होत्या, ह्याचा एक आढावा, गोळाबेरीज आपल्याला करता येईल आणि दुसऱ्या दिवशीचा प्लॅन त्याच्या आधारे आपल्याला तयार करता येईल. त्यामुळे रोज रात्री आपण दिवसभरामध्ये काय केलं, कोणाशी बोललो, कोणाशी कसं वागलो, कोणत्या भावना आपल्याला अनुभवायला आल्या, याचा एक रिव्ह्यू घेणं, हे एक काम आपण आत्ता करू शकतो इन ऑर्डर टू स्टे पॉझिटिव्ह. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आपल्याला मदत केली किंवा जे आपल्याला त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मदत करतायत, मग ती मदत कुठल्याही स्वरूपाची असेल. आता आपण एकमेकांना फार जवळ जाऊन गप्पा मारू शकत नाही, कोणाच्या घरी जाऊन बसू शकत नाही बिकॉज ऑफ सोशल डिस्टन्सिंग. पण फोनवर बोलणं, फोनवर विचारपूस करणं, कसे आहात, काय आहात, तुम्हाला काही हवं आहे का, मी चालली आहे त्या बाजूला, किंवा मी माझं सामान ऑनलाईन ऑर्डर करते, तुमचंही काही सामान ऑर्डर करू का, अशा प्रकारच्या मदत करणाऱ्या अनेक शेजारी आपल्या इमारतीमध्ये असू शकतात. त्याचबरोबर मोठ्या लार्जर स्केलवर जर आपण पाहिलं तर डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल प्रोफेशनल्स, लॅब्स की जे या करोना पेशंटची काळजी घेत आहेत, करोनाशी
सामना करायला त्यांना मदत करतायत, अशा सर्व लोकांप्रती आपण कृतज्ञतेचा भाव मनात ठेवून आपल्या मनामध्ये निगेटिव्ह भावना ज्या आहेत त्यांचा निचरा आपण करू शकतो आणि त्यांची जागा नक्कीच पॉझिटिव्ह भावना घेतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लर्न टू लिव्ह विथ द व्हायरस. आपल्याला या व्हायरसबरोबर काही काळ राहावं लागणार आहे याची मनाची तयारी करूयात. हा व्हायरस किती दिवस टिकणार आहे माहीत नाही. काही दिवस, काही आठवडे, काही महिने का काही वर्ष. त्यामुळे मनाची आपण तयारी करूयात की दीर्घकाळ आपल्याला या व्हायरसबरोबर राहावं लागणार आहे. या व्हायरसमुळे आपल्या जीवनामध्ये बरीच उलथापालथ पण होणार आहे. बरेचसे डिसिजन्स आपल्याला बदलावे लागतील कदाचित. बरीचशी धोरणं आपल्याला बदलायला लागतील कदाचित. बऱ्याचशा या आपल्या भावी योजनांमध्ये आपल्याला कमी अधिक बदल करावे लागतील. अनेक बदल होऊ शकतात आपल्या जीवनामध्ये. याची मनाची तयारी करूयात, म्हणजे जेव्हा प्रत्यक्षात वेळ येईल तेव्हा आपल्याला त्याचा फारसा त्रास होणार नाही. शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल होऊ शकतात, वर्क आणि बिझनेस क्षेत्रामध्ये बदल होऊ शकतात, बँकिंगमध्ये बदल होऊ शकतात. आता या बदलांची पण आपण मानसिक तयारी ठेवूयात, म्हणजे आपल्याला त्या बदलांना सहजपणे सामोरं जाता येईल. काय काय बिहेवियरल चेंजेस आपल्याला करायला लागतील आत्ता आणि कदाचित भवितव्यामध्ये. आपली लाईफस्टाईलमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. जर या व्हायरसबरोबर राहायची मनाची तयारी करायची असेल आणि त्या दृष्टीनं पावलं उचलायची असतील तर पहिल्यांदा आपल्याला आपली लाईफस्टाईल बदलायला लागेल. ही लाईफस्टाईल आपल्या डाएटशी संबंधित असेल, एक्सरसाइज हॅबिटशी संबंधित असेल, सबस्टन्स यूज, धूम्रपान, मद्यसेवन यांच्याशी संबंधित असेल, व्यायामाशी निगडीत असेल. या सर्व लाईफस्टाईलमध्ये बदल करण्याची नितांत गरज आहे आणि तो बदल आपण आत्तापासूनच करायला सुरुवात करूयात. मेडिटेशन आणि प्राणायाम हा एक उत्तम मार्ग असू शकतो की ज्यामुळे आपण आपली इम्युनिटी तर वाढवू शकतोच, त्याचबरोबर आपल्याला प्रसन्नता आणि आनंद यांचा अनुभव पण त्यामुळे येऊ शकतो. हायजीन रिलेटेड कुठल्या गोष्टींमध्ये बदल करावा लागेल. आता तर आपण त्या पाळतोच, पण भवितव्यामध्ये सुद्धा आपल्याला कदाचित त्या हॅबिट्स कंटिन्यू ठेवावे लागतील. फिजिकल डिस्टन्सिंग कदाचित भवितव्यामध्ये पण आपल्याला ठेवावं लागेल. हँड हायजीन, रेस्पिरेटरी हायजीन, सॅनिटेशन, एन्व्हायरमेंटल हायजीन याही गोष्टी आपल्याला कदाचित पाळाव्या लागतील भविष्यामध्ये. याची मानसिक तयारी आपण आत्ताच करून ठेवूया. फायनान्शियल मॅटर्समध्ये पण काही बदल होतील आणि त्याची आपण तयारी ठेवूयात. म्हणजे फायनान्शियल मॅटर्स कदाचित मनी सेव्हिंगच्या संदर्भात असतील, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड असतील किंवा नवीन गोष्टी परचेस करण्याशी संबंधित असतील. अर्थात हे सर्व सांगताना या परिस्थितीचं काहीतरी भयावह आणि अत्यंत दारुण असं पिक्चर उभं करण्याचा हेतू अजिबात नाही आहे. फक्त एक मानसिक तयारी ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये, कारण हा व्हायरस दीर्घकाळ टिकणार आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण त्याचबरोबर हेही समजून घेऊयात, हेही लक्षात ठेवूयात की दिस इज जस्ट अ टेम्पररी फेज. व्हायरस नष्ट झाल्यानंतर, त्याच्यावर वॅक्सिन आल्यानंतर, त्याच्यावर औषधोपचार शोधून काढल्यानंतर पुन्हा सर्व काही सुरळीत सुरू होते. पुन्हा शाळा मुलांच्या किलबिलाटानं गजबजून जातील, पुन्हा बाग बगीचे फुलून जातील, पुन्हा रस्त्यावर लोक येतील, वाहनं सुरू होतील आणि शॉपिंग मॉल्स, थिएटर्स पुन्हा लोकांनी भरून जातील. आजचा माझा सत्राचा विषय होता फेसिंग द चॅलेंज ऑफ कोविड-19 पॅन्डेमिक, स्टेईंग पॉझिटिव्ह. थोडक्यात आपण त्याचा आढावा घेऊयात. मी काय काय मुद्दे मांडले ह्याचा मी थोडक्यात गोषवारा आता सादर करते. सर्वात प्रथम म्हणजे कोविड-19 याबद्दलची अधिकृत माहिती अधिकृत सूत्रांकडून प्राप्त करणं हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला मार्ग असेल. कारण बऱ्याच वेळा या साथीबद्दल चुकीची माहिती, अर्धवट माहिती, डिस्टॉर्टेड माहिती आपल्यापर्यंत पोचते वेगवेगळ्या माध्यमांमधून आणि मग त्याचा आपल्या मनावर एक विपरीत
परिणाम होतो त्या माहितींमुळे आपल्या मनामध्ये भीती, चिंता, निराशा, अपेक्षाभंग या अनेक प्रकारच्या नकारात्मक भावना निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचा खूप त्रास होऊ लागतो. या नकारात्मक भावनातून आपल्याला जर वर यायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. सो लेट अस सी व्हॉट आर दोज थिंग्स. मी म्हटलं तसं की या सगळ्या निगेटिव्ह नकारात्मक घटना आठवून नकारात्मक विचार करून आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये त्याचं एक प्रकारे सर्किट तयार होतं. त्यामुळे या नकारात्मक भावनातून बाहेर यायचं असेल तर हे सर्किट मोडणं आणि त्या जागी नवीन सर्किट बिल्डअप करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि येथे आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की हे करत असताना आपल्याला खूप पेशन्स ठेवायची गरज आहे. हे सर्किट जर आपल्याला बदलायचं असेल आणि त्याच्या जागेवर नवीन सर्किट जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्याला एकमेव मार्ग म्हणजे आपलं लक्ष दुसरीकडे कुठेतरी गुंतवायचं, चांगल्या सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवायचं, डायव्हर्ट करायचं की जेणेकरून नवीन सर्किट तयार होईल की जे नक्कीच आनंद देणारं असेल आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण करणारं असेल. सो व्हॉट टू डू? Stay away from media presenting misleading picture of the pandemic. अतिरंजित, दिशाभूल करणारं चित्र उभं करणाऱ्या माध्यमांपासून लांब राहा. Be grateful to nature, to people helping corona patients, police helping us stay safe, our neighbors, etc. जे काही लोकांना मदत करतायत, आपल्याला मदत करतायत, रुग्णांना मदत करतायत, त्या सर्वांच्या प्रती एक कृतज्ञतेचा भाव आपण बाळगूयात. हॅव होप. नक्की चांगले दिवस येतील, करोना जाईल, हा विषाणू संपेल आणि त्याच्यावर लस निघेल याची आपण आशा ठेवूयात. आणि आशा ही बऱ्याच वेळा कुठल्याही संकटाला सामना करायला, संकटाशी लढायला आपल्याला सामर्थ्य देते. बी रेझिलियंट. जर नैराश्याच्या गर्तेत गेला असाल तर त्यातनं उसळून बाहेर या, पुन्हा उभारी घ्या आणि पुन्हा नव्या दमानं, नव्या ऊर्जेनं आपलं दैनंदिन काम करायला सुरुवात करूया. हेल्दी हॅबिट्सचं महत्त्व तर आपल्या जीवनामध्ये आहेच. ह्या ज्या हेल्थ हॅबिट्स आहेत या चांगल्या असतील तर त्यामुळे आपल्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते, आपलं वेलबिईंग, स्वास्थ्य चांगलं राहतं आणि त्याचा आपल्या कामावर, आपल्या वर्तनावर पॉझिटिव्ह परिणाम होतो. आपला ॲटिट्यूड बदलूयात या पॅन्डेमिककडे बघण्याचा. ही एक संधी आहे असं आपण मानूयात. संधी कसली? संधी आपल्या फॅमिलीबरोबर वेळ घालवण्याची, संधी नवीन नवीन गोष्टी शिकण्याची, संधी नवीन कॉन्टॅक्ट्स एस्टॅब्लिश करण्याची, संधी नवीन कोर्सेस करण्याची, संधी आपण आत्तापर्यंत ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत त्याचं व्यवस्थित रेकॉर्ड कंपाईल करण्याची. हा जर आपण ॲटिट्यूड ठेवला तर नक्कीच या निगेटिव्ह ज्या इमोशन्स आहेत की ज्या करोनाशी निगडीत आहेत त्या भावना दूर व्हायला मदत होईल. आत्मपरीक्षण करण्याची पण ही एक संधी आहे असं आपण मानूयात. आपले प्लॅन्स, डिसिजन्स, ॲक्शन्स जे आपण याआधी घेतलेले आहेत ते कितपत बरोबर आहेत आणि भविष्यात जे काही बदल अपेक्षित आहेत करोनामुळे त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये हे कितपत योग्य ठरतील, व्हॅलिड ठरतील याचा आपण आत्ताच विचार करून ठेवूयात. आणि एक प्लॅन ए जसा आपण आता तयार केलेला आहे तसा प्लॅन बी, प्लॅन सी पण आपण तयार ठेवूयात, म्हणजे ऐन वेळेस आपला त्यात वेळ जाणार नाही. आणि सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कल्पना आहेच की हा व्हायरस काही लवकर जाणार नाही आहे. तो बरेच दिवस, बरेच महिने, कदाचित काही वर्ष आपल्याबरोबर राहील. त्यामुळे लेट अस लर्न टू लिव्ह विथ द व्हायरस फॉर अ लॉंग टाईम अँड अकॉर्डिंगली चेंज युअर लाईफस्टाईल. मी आता माझे सत्र येथेच संपवते. मी पुन्हा एकदा महाविद्यालयाचे आणि संयोजकांचे आभार मानते की त्यांनी मला या वेबिनारमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची संधी दिली. मी आपणा सर्व श्रोत्यांचेही आभार मानते की तुम्ही माझं ऐकून घेतलं.
धन्यवाद.